तर पुणे पोलिसांकडून वाल्मी कराडचा ताबा बीड पोलिसांनी घेतलाय। भिगवणमध्ये वाल्मी कराडच्या गाड्या बदलल्यात। बीड पोलीस वाल्मी कराडला घेऊन आता केजकडे रवाना झालेले आहेत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत। प्रदीप, अगदी बरोबर आहे। खरं तर पथक जे आहे ते केजकडे घेऊन वाल्मी कराडला रवाना झालेलं होतं। मात्र भिगवणमध्ये आल्यानंतर तिथं हद्द संपते त्या ठिकाणी आता बीड पोलिसांनी ताबा जो आहे तो घेतलेला आहे आणि गाड्या बदलून सध्या वाल्मी कराडला आता केजच्या दिशेनं बीड पोलीस आहे गुजर जे आहेत ते ताबा घेण्यासाठी आलेले होते आणि सीआयडीने त्यांचा ताबा जो आहे तो बीड सीआयडीकडे दिलेला आहे। सध्या आपण पाहतोय की वाल्मी कराडला घेऊन बीड सीआयडीची टीम जी आहे ती सध्या केजकडे रवाना होते। साधारणतः 8 वाजेपर्यंत केज कोर्टामध्ये वाल्मी कराडला जे आहे ते हजर केलं जाईल। मात्र पुणे जिल्ह्याच्या हद्द संपतात बीड पोलिसांची टीम जी आहे ती भिगवण पोलीस स्टेशनमध्ये आलेली होती आणि भिगवण पोलीस स्टेशनमध्ये 5 मिनिटांमध्ये हा ताबा जो आहे तो खरं तर बीड सीआयडीने घेतला आणि सध्या आपण पाहतोय की हायवेवरून हा वाल्मी कराडचा ताबा जो आहे तो केजच्या दिशेने रवाना होतोय। बीडची सीआयडीची टीम जी आहे ते घेऊन आता वाल्मी कराडला थोड्या वेळात कोर्टामध्ये हजर करते। सीआयडीनं आज वाल्मी कराडची जी चौकशी केलेली आहे त्या चौकशीमध्ये नक्की काय माहिती वाल्मी कराडनं नवीन दिलेली आहे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की आता पुणे सीआयडीचा ताबा बीड सीआयडीने घेतलेला आहे आणि हे पथक आता केज कोर्टाकडे रवाना होत आहे। नक्कीच धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।